नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 6:15 वाजल्यात आणि आम्ही आज चाललो आहोत खेतवाडीतले गणपती बाप्पा बघायला। म्हणजे खेतवाडीच्या गणपती बाप्पाचं तुम्हाला दर्शन होईल। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळचे 7:26 झालेले आहेत आता आणि आम्ही आता ग्रँड रोड स्टेशनला पोहोचलो आहोत। आणि ग्रँड रोड स्टेशनला उतरून तुम्हाला ईस्टला यायचं आहे। ईस्ट साईडलाच खेतवाडीचे सर्व गणपती बाप्पा आहेत। तर चला बघूया। स्टेशनला उतरल्यावर तर तुम्ही चालत येत असाल तर 5 ते 10 मिनिटच लागतात। इथे टॅक्सी पण आहेत, पर पर्सन ते लोक शेअरिंग 10 रुपये घेतात। इथे कसं पेट्रोल पंप आहे HP चा, त्याच्या बाजूचीच गल्ली आहे ती खेतवाडीची गल्ली आहे। ही आहे खेतवाडीची 13वी गल्ली। इकडचं पूर्ण डेकोरेशन म्हणजे आजूबाजूचा जे पूर्ण परिसर आहे ते गोल्डन कलरच्या ह्याच्यामध्ये पेंट केलेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी अशा मूर्ती आहेत, असं सगळीकडे आहे, त्रिशूळ आहेत मोठे, अशा प्रकारचं पूर्ण डेकोरेशन आहे इकडे। आणि शंकराच्या रूपात गणपती बाप्पांची मूर्ती आहे, हातात त्रिशूळ आहे, डोक्यावर चंद्र आहे, अशा प्रकारची ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे। बारावी गल्ली ते समोरच तुम्हाला थोडीशी पायऱ्या चढून वरती यायचं आहे आणि असं पूर्ण राऊंड मारून एका साईडून आपल्याला उतरायला खाली पायऱ्या बनवलेल्या आहेत। याचा उद्देश असा आहे की तुम्हाला समोरून बाप्पाची मूर्ती एकदम चांगल्या रीते तुम्हाला बघता येईल आणि इकडची बाप्पाची मूर्ती एकदम शांत आणि एकदम सुंदर आहे। इकडचं डेकोरेशन पण तुम्ही बघाल तर एक ठिकठिकाणी असे स्टॅच्यू लावलेले आहेत आणि एकदम राजवाड्यासारखं इकडचं डेकोरेशन आहे। आता आम्ही जातो 11वी गल्लीत, मुंबईचा महाराजा, खेतवाडी 11वी गल्ली। सकाळी आला तर तुम्हाला गर्दी नाही तेवढी भेटणार। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। जसं तुम्ही आतमध्ये प्रवेश कराल गणपती बाप्पाची भव्य मूर्ती तुम्हाला या इकडे बघायला मिळेल। तसे ती 3 घोड्यांवरती आहेत, गणपती बाप्पा विराजमान आहेत। इकडचं डेकोरेशनही तुम्ही पाहू शकता कसं केलेलं आहे। इकडच्या डेकोरेशनमध्ये विष्णूजीचे 10 अवतार जे आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत। मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, श्रीराम अवतार, श्रीराम अवतार, कृष्ण अवतार, नंतर इकडे आहे बलराम अवतार, कल्की अवतार। आता मी एक सार्वजनिक मंडळाचं एक गणपती बाप्पा आहे त्याचं दर्शन घेणार आहोत। ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळाचं नाव आहे।
नववी गल्ली. हां, ही नववी गल्ली. नववी गल्लीतील खेतवाडीचा चिंतामणी. आता आम्ही चाललो आहोत खेतवाडीतल्या 8व्या गल्लीमध्ये. तिथे थोडीशी गर्दी होती. इकडच्या बाप्पांची मूर्ती आपले आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांच्या रूपात होती. बरोबर त्या गणपती बाप्पाच्या समोरच्याच लेनमध्ये खेतवाडीचा राजा या बाप्पाची मूर्ती आहे ही. सातवी गल्ली खेतवाडीचा मोरया. इकडील बाप्पाची मूर्ती तिरुपती बालाजींच्या रूपात आहे आणि आजूबाजूच्या परिसरात श्री विष्णूंचे अवतार दाखवण्यात आलेले आहेत. खेतवाडी चौथी गल्ली, चौथी क्रॉस लेन, खेतवाडीचा लंबोदर. इकडच्या बाप्पांची मूर्ती ही आपल्या इंडियन डिफेन्स फोर्स म्हणजे आपल्या संरक्षण दलाला समर्पित करण्यात आलेली आहे. असा हा देखावा या गणपती बाप्पाचा आहे. येथे बाप्पांची मूर्ती ही तिरुपती बालाजींच्या रूपात आहे. खेतवाडी दुसरी क्रॉस लेन. इथे समुद्र मंथन दाखवले आहेत, जिथे म्हणजे ज्यामध्ये देव दानवांनी अमर व्हायचे अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचे मंथन केले होते, तेच इथे दाखवण्यात आलेले आहे. बाप्पा जिथे उभे आहेत ते पर्वत आहे. त्या पर्वताला रवी म्हणून आणि शेषनागाची दोरी म्हणून उपयोग करून अमृत मंथन केले होते, तेच इथे दाखवण्यात आलेले आहे. पाचवी गल्ली आता. हां, इकडच्या बाप्पांची मूर्ती ही अर्धनारेश्वरच्या रूपात दाखवलेली आहे. म्हणजे एका बाजूला शंकर भगवान दाखवले घेण्यात आलेले आहेत आणि एका बाजूला आपली माता पार्वती यांचं रूप दाखवण्यात आलेलं आहे. येथील बाप्पांच्या दर्शनाच्या जसं तुम्ही आतमध्ये प्रवेश कराल, समोरच एक मोठा हौद म्हणजे एक तलाव, आर्टिफिशियल तलाव बांधलेला आहे आणि त्यामध्ये हत्ती विराजमान आहेत. आणि ही मूर्ती बाप्पाची जी आहे ती इको फ्रेंडली आहे. म्हणजे शाडूच्या मातीपासून बनवलेली ही बाप्पाची मूर्ती आहे. ही खेतवाडीतली चौथी गल्ली आहे. खेतवाडी दुसरी आणि तिसरी गल्ली एकत्रच आहे. जर तुम्ही आतमध्ये प्रवेश कराल, एक गुफा बनवलेली आहे आणि इथे आपल्याला असं 6 भुजांची गणपती बाप्पांची मूर्ती आहे. अशा प्रकारे सर्व बाप्पांचे इथे दर्शन झालेलं आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.